हॅलो युवक मित्रांनो, मी ओमकार आणि मी निधी. आपल्या सर्वांचं आकाशवाणीच्या #AIRnext या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. अरे ओमकार, काय चाललंय हे? अगं निधी, तुला माहित नाहीये का, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणीने खास युवा वर्गासाठी #AIRnext ही विशेष कार्यक्रम मालिका सुरू केली आहे. हो, ते माहितीये मला. गेल्या 28 नोव्हेंबर पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालीय. भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक आकाशवाणी केंद्रावरून हा कार्यक्रम दर रविवारी सायंकाळी प्रसारित होतो. हेच ना, याबद्दलच तू बोलतोयस ना? हो, याच कार्यक्रमाबद्दल मी बोलतोय. मग आजच्या कार्यक्रमाचं काय आणि आपले तरुण श्रोतावर्ग या कार्यक्रमाची वाट पाहतोय. तेच तर मी तुला सांगत होतो. आजचा कार्यक्रम सादर करणार आहेत मुंबईच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे तरुण मित्रमैत्रिणी. बरं, चला तर मग ऐकूया त्यांचा हा कार्यक्रम. नमस्कार, मी मधुरा लिमये आणि मी कल्याणी नेवे. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय मुंबई चे आम्ही विद्यार्थी सर्वप्रथम #AIRnext या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर करतोय. #AIRnext. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आपल्या भारत देशाबद्दल जय जयकार करणाऱ्या रचना ऐकल्या की आपल्याला आनंद तर वाटतोच, पण एक प्रकारचा अभिमान देखील वाटतो. ह्या रचना, त्यांचे परिपूर्ण शब्द, लय, चाल इत्यादींमुळे त्या सतत ऐकत राहाव्या असंच आपल्याला वाटतं. अशीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित जयोसुते श्री महन मंगले स्वातंत्र्य देवतेची आरती आपल्या पुढे सादर होत आहे. सादर करते साक्षी ठीक, प्रणिता आमकर, सानिका कर्वे, समृद्धी ढमाले, दिशा पवार, जान्हवी सुतार, वेदांत जाधव, विजय माने, रितेश चव्हाण, सुहान सरकटे. तुझसाठी मरण दे जनना
स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवाचे वर्ष सुरू आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ इंग्रजांच्या वर्चस्वातून मुक्त होण्याचा इतिहास नसून तो या 75 वर्षात झालेल्या प्रगतीचा देखील आहे. आणि हा इतिहासच तर पुढे आपल्याला वाटचालीसाठी नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जा देत राहणार आहे. चला तर मग ऐकूया स्वातंत्र्याचे सिंहावलोकन. सादर करतोय शिवम खेडेकर. कुठल्याही देशाचं वर्तमानातलं स्वरूप हे त्याच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासावर अवलंबून असतं. भारतही याला अपवाद नाही. 20व्या शतकात या देशाने गुलामीविरुद्ध लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर 15 ऑगस्ट 1947 साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंघ राहणार नाही असे भाकीत वर्तवले, परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ठरले. स्वातंत्र्य मिळालं, आता लक्ष होतं देशबांधणीचं. 3 वर्षातच भारताला घटना मिळाली व भारत प्रजासत्ताक झाला. यानंतर भारताने सर्व समस्यांचा सामना करत विकासाचा मोठा पल्ला गाठला. संरक्षण, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य उत्पादन तसेच अन्य कित्येक क्षेत्रात भारताने मागील 7 दशकात अविस्मरणीय प्रगती केली आहे. यामुळे जगात आपलं महत्त्वाचं स्थान मिळवण्यात भारताला यश मिळालं आहे. वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे. प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याने या प्रत्येक क्षेत्रावर गौरवगाथा लिहिता येईलच. स्वातंत्र्य मिळाले, देशासमोर केवळ आर्थिक प्रश्न नाही तर सामाजिक विषमता आणि अन्य अनेक समस्या होत्या. स्वातंत्र्याच्या दशकात भारताला अन्नधान्य उत्पादन आणि प्रक्रिया याबाबत काहीसा ठोस उपाययोजना नव्हत्या. त्यामुळे देशाला काही काळ उपासमारीला सामना करावा लागला. तेव्हा शेतीच्या बाबतीत नवीन धोरणांचे राबविणे गरजेचे होते. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत याबाबत निर्णय घेऊन भाकरा नांगल, दामोदर, हिराकुंड, नागार्जुन सागर ही धरणे बांधण्यात आली. मुबलक पाणीसाठा असेलच तर त्यावर उत्तम शेती करता येईल हा त्याचा मागचा उद्देश होता. 17 नोव्हेंबर 1907 रोजी देशातील पहिले कृषी विद्यापीठ सुरू झाले. जय जवान जय किसानची घोषणा करून शेतीला चालना देण्यात आली. तोपर्यंत आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण महान देश होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला स्वातंत्र्य म्हणून घेता येणार नाही. या भावनेचा सकारात्मक परिणाम संबंध देशभरात झाला आणि त्यानंतर 1980च्या दशकात हरित क्रांती झाली. सर्व प्रकारच्या अन्नधान्य उत्पादनात 10 पट वाढ झालेली आहे. शेतीच्या तंत्रज्ञानाच्या येण्याने भारत स्वतंत्र झाला व त्याचबरोबर भारत अन्नधान्य निर्यातदार म्हणूनही ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर भारताने संरक्षण विभागातील लक्षणीय कामगिरी केली आहे. जगातील सर्वात दुसरी मोठी सैन्य शक्ती भारतात आहे. सुरुवातीला भारत संरक्षण क्षेत्राबाबतीत 100% इतरांवर अवलंबून होता, पण शून्यातून सुरुवात करून भारताने आता त्या क्षेत्रातील मोठा टप्पा पार केला आहे. जुलै 1983 मिसाईल तंत्रज्ञानाची भारतात सुरुवात झाली आणि 37 वर्षांच्या कालावधीत भारताने पृथ्वी, धनुष, आयुष, ब्रह्मोस यांसारखे मिसाईल तयार केले. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, इंग्लंड आणि इस्रायल नंतर भारतात जगातील 7वा देश आहे ज्याच्याकडे आंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक मिसाईल आहे. भारताच्या गौरवाची कवणे प्रत्येक क्षेत्रात गाता येईल तेवढी कमीच. बहुतांश क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत आपण दिली आहे. ब्रिटिश राजवटीत आपण कधीच मुक्त झालो, पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र आपण आजही काही प्रमाणात अडकलो गेलो आहे. आजच्या स्वातंत्र्य इच्छेत बोबगणाऱ्या 20व्या शतकातील भारतीयांना स्वातंत्र्याने शुभेच्छा देताना हा केवळ सुट्टीचा दिवस नाही तर देशाला आणखीन विकसित करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. याची जाणीव करून द्यायला हवी. व स्वराज्य मिळाले पण सुराज्य मिळवणे अजून बाकी आहे. सडक बांधकाम, पूल बांधकाम, आयात, खरेदी प्रकरण, कर्ज प्रकरण हे सर्व उपाय भारतीय देशाने आपल्या स्वातंत्र्य काळात प्रगतीच्या दिशेने केलेली वाटचाल आहे. पण वेळ आहे ती खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होण्याची. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. आपल्या पिढ्यांनी 250 वर्षाचा गुलामगिरी नष्ट करून आपल्याला भारत नावाचा स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्यासाठी एक प्रचंड लढा दिला. त्याबद्दलची कृतज्ञता, अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनात काठोकाठ भरलेला आहे आणि ती भावना अढळ आहे, याबद्दल कोणाला शंका नाही. दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करताना एकदा सिंहावलोकन करून आज आपण कुठे आहोत, काय करत आहोत हे बघणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मला तरी मनापासून वाटते. मित्रांनो, आपण ऐकत आहात मुंबईच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम #AIRnext आणि तुमच्यासोबत आहे मी कल्याणी नेवे.
आणि मी मधुरा लिमये. मित्रांनो, आपण स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो ते म्हणजे रक्षणकर्त्या सैनिकांमुळे. कोणत्याही मोहाला बळी न पडता, कधीही खचून न जाता सैनिकांनी जिद्दीने आपले कार्य करावे हेच सांगणारी वसंत बापट यांची ही कविता तुमच्या आमच्या श्रोत्यांच्या मनात अभिमान जागृत करते. स्वतःच्या घरापासून दूर सीमेवर सेवा परमो धर्म ह्याची जाणीव आपल्याला ह्या कवितेतून होते. ऐकूया सदैव सैनिका, कविवर्य वसंत बापट लिखित कविता. सादर करते प्रगती माने. सदैव सैनिका, पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदैव काजळी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नभास ग्रासती, मध्येच या विजा भयान हासती. 10 दिशांतुनी तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. प्रलोभने तुला न लोभ दाविती, न मोह बंधने पदांच बांधिती. विरोध क्रोधवा तुला न थांबवी, न मोह भासतो गजांत वैभवी. न दैन्यही तुझे कधी सरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. वसंत वा शरद तुला न तीक्षिती, नभात सूर्य वा असो निशापती. विशीर्ण वस्त्र हो विदीर्ण पावले, तरी न पाय हे कधी विसावले. न लोचना तुवा सुखे मिटायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. नभात सैनिका प्रभात येऊ दे, खगांसवे जगा सुखात गाऊ दे. फुलांवरी सुवर्ण शोभू दे, जगास शांतता सुहास्य लाभू दे. न पाय तोवरी तुझे ठरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. भारत मातेच्या शृंखला तोडण्याचे विधायक कार्य करू इच्छिणाऱ्या महात्मा गांधींना नक्की कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हते. गांधीजींनी भारत यात्रा केली आणि लक्षात आलं की भारतात थोडकी नव्हेत, तब्बल 60 लाखांवरती खेडी आहेत. ही स्वयंपूर्ण खेडी सुधारली तरच देशाचा विकास होईल हे त्यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी युवा पिढीला खेड्याकडे चला असे आवाहन केले. परंतु बापूजींच्या या संदेशाकडे आज कुणाचे लक्ष आहे का? जागतिकीकरण आणि गावात होणारे बदल या आशयावर प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी ब्रेथलेस अभिवाचनातून लोकप्रिय केलेला प्राजक्ता गव्हाणे लिखित लेखांश आमचा विद्यार्थी मित्र सर्वेश जाधव सादर करतोय. स्वातंत्र्याचा लढा झाला. बापूजी म्हणाले खेड्यांकडे चला. चला म्हणून तर गेले बापूजी, पण फिरकले कोण? कोण्या बुडूक अंधारात, गुडूप निजलेल्या, दाटी वाटीनं बुजलेल्या, बुजून विजून थिजलेल्या, हिरव्या रानात भिजलेल्या, ठिपक्या एवढूशा चिमुकल्या खेड्यापाड्यांकडे फिरकणार तरी कोण? फिरकली ती एसटी तांबडी माती उडवत, दिमाखात मिरवत, गावोगावं जोडत की गावात शहरं घुसवत. तिचा लाल पिवळा रंग संगत शहरांशी करून गेला. गावाला एक चकचकाटाची स्वप्न तेवढी दाखवून गेला. झगझगत आली मागून लखलखणारी वीज, नी जोडवली तिने गावं उजळवली तिने. आणला रेडिओ हे तिनेच टीव्ही दाखवला. दिपून गेले डोळे गाव दिसेना असा झाला खाणाणत टेलिफोनचा प्रवेश. देश जोडला म्हणे त्याने, केला पोस्टाचा भार कमी. अंतरही कमी केले, आतुरता कमी म्हणे. माणूस जोडला शब्दाने सांधला म्हणे. दुरावा मोडला की वेळेत तोलला. झाला गेला सारा बदल आहे तो असा आहे. शिक्षणाचं वारा आहे, प्रगतीला उदाहरण आहे. लोकल ग्लोबल झालं, ओझा संस्कारांचा आहे. गाव कात टाकणारे, गाव नवे होणारे. हिरवे गाणे गाणारे, गाव वेगाने वाहणारे. आकाश कवेत घेणारे, माझ्या मनात मावणारे मला पुकारते आहे. भारतात सर्व बाजूंनी ब्रिटिश सरकारला घालवण्यासाठी उठाव होत होते. निश्चयाने लढत असलेले भूमिगत देशभक्त, ब्रिटिश आरमाराचे बंड करून धुमाकूळ घालणारे जवान, असा ठाई उफाळलेला वणवा ब्रिटिश सरकारला असहाय्य करीत होता. शेवटी ह्या साम्राज्यावर सूर्य कधीच अस्तंगत होत नाही अशी वल्गना करणारं ब्रिटिश सिंहासन डगमगू लागलं आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची रम्य पहाट भारतात उगवली. स्वातंत्र्य सूर्य उगवला, स्वातंत्र्य सूर्य उगवला, स्वातंत्र्य सूर्य उगवला. अहो पूर्वेला हिंद देशाला सोन्याचा दिवस आला. पारतंत्र्याचा काळ गेला,
शाहिरा जो मनवा चढला जी 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 शाहिरा जो मनवा चढला जी अहो ज्यांनी हाल सोसले अहो ज्यांनी हाल सोसले फास झेलले आनंदे मेले शांती आता मिळे त्यांच्या आत्म्यास आनंद होईल त्यांच्या चित्तात पूर्णता आली त्यांच्या कार्यास जी 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 पूर्णता आली त्यांच्या कार्यास जी 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 पूर्णता आली त्यांच्या कार्यास जी 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 जास्त होऊन स्वर्गामध्ये जाईल शाहीर हा जाईल शाहीर हा जाईल शाहीर हा स्वतंत्र झाला भारत पुला करण्या जाहीर हा जाऊया चला वेगात जाऊया चला वेगात इंद्राच्या दरबारात जी 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 दरबारात जी जी दरबारात जी 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 गोळीने छिन्नची छाती गोळीने छिन्नची छाती जाऊया तयांच्या भवती जी 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 तयांच्या भवती जी 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 तयांच्या भवती जी 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 फास ज्या गळ्यांमध्ये पडले फास ज्या गळ्यांमध्ये पडले जाऊया तयांच्या सत्तावनच्या मृतवीरांना सत्तावनच्या मृतवीरांना सत्तावनच्या मृतवीरांना 42च्या बहादरांना सहस्र सत्याग्रहीरांना आझाद सेनेच्या लढवय्यांना नौकादलातील नागवावीरांना चला सांगूया याच बोलाना चला सांगूया याच बोलाना चला सांगूया याच बोलाना चला सांगूया याच बोलाना सलाम मालिक सलाम सलाम मालिक सलाम शाहिराचा लवणी प्रणाम शाहिराचा लवणी प्रणाम शाहिराचा लवणी प्रणाम सलाम मालिक सलाम सलाम मालिक सलाम आपण नाही आज गुलाम 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 मित्रांनो, आपण ऐकत आहात मुंबईच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम #AIR नेक्स्ट आणि तुमच्या सोबत आहे मी मधुरा लिमये आणि मी कल्याणी नेवे. स्वातंत्र्य म्हटलं की मला भारताचा स्वातंत्र्य लढा आठवतो. असं म्हणतात की इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवायच्या आधी भारतातून सोन्याचा धूर वाहायचा. तेव्हा भारत खऱ्या अर्थाने सुफल संपन्न होता. सर्वार्थाने भारतावर निसर्गाचा वरदहस्त कायम होता. ही सोन्याची चिमणी नेमकी होती तरी कशी, हे आपल्या स्वरचित कवितेतून सांगायला येत आहे ईश्वरी शिरूर. कवितेचं शीर्षक आहे सोन्याची चिमणी. व्यवहारात भाषेची सवत भेट देऊन गोऱ्यांनी पळवली सोन्याची चिमणी. व्यवहारात भाषेची सवत भेट देऊन गोऱ्यांनी पळवली सोन्याची चिमणी. स्वदेशीचा मंत्र क्षणार्धात विसरून बरी स्वीकारली पाश्चात्य संस्कृती. फिरंग्यांच्या गॅजेटने अख्खी तपोभूमी पोखरली. फिरंग्यांच्या गॅजेटने तर अख्खी तपोभूमी पोखरली. माणसा माणसात दिसते आता डिवाइड अँड रूल पॉलिसी. 75 वर्षे उलटून गेली मिळूनही आझादी. 75 वर्षे उलटून गेली मिळूनही आझादी. मेक इन इंडियाने तरी परदेशीचा मोह सोडेल का स्वदेशी. जुने पाश तोडून स्वातंत्र्याचे नव्याने गीत गाऊनी स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे. जुने पाश तोडून स्वातंत्र्याचे नव्याने गीत गाऊनी स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे. स्वदेशीला स्वीकारून पुन्हा घडवू सोन्याची चिमणी. अन नांदू गुण्या गोविंदाने गात गाणे समतेचे गात गाणे समतेचे. स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही. स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही. महाराजांच्या स्वराज्याचे चला सुराज्य बनवूया. गनिमालाही हादरवेल अशी नव्या भारताची छबी. चला सुजलाम सुफलाम समृद्ध भारत घडवूया. चला सुजलाम सुफलाम समृद्ध भारत घडवूया.
युवा मित्रांनो, देश म्हटलं की त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य असतंच. देशाच्या इतिहासाकडे निरखून पाहताना उद्याचं भविष्य त्या इतिहासापेक्षाही अजरामर व्हावं आणि ते इतिहासांच्या पानातून जाणलेल्या रामराज्यागत किंवा मग शिवरायांच्या स्वराज्यासारखं अभिप्रेत व्हावं अशी प्रत्येक सुजाण नागरिकाची इच्छा आहे. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो या साने गुरुजींच्या कवितेत त्यांनी त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा याबद्दल सांगितले आहे. तसेच माझी सखी समृद्धी ढमाले हिची देखील भारतासाठी काही स्वप्ने आहेत. चला तर मग ऐकूया माझ्या स्वप्नातील भारत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा शाळेत रोज घेतली जाते. का घेतली जाते? आपल्या सर्वांमध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेमभावना, आदरभावना असावी, असल्यास रुजावी आणि रुजून ती आपल्या कृतीतून दिसावी, फुलून यावी म्हणून. होय, माझ्या स्वप्नातील भारत महासत्ताच आहे, परंतु ती महासत्ता फक्त इतर राष्ट्रांवर दहशत बसवण्यासाठी नाही, तर दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी असावी. हे प्रीत जहा की रीत सदा हे गीत गाण्यासाठी जेव्हा मी खऱ्या अर्थाने हक्कदार होऊ ना, तेव्हा तोच भारत माझ्या स्वप्नातील असेल. भारत हा फक्त हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला अफाट प्रदेश नाही, तर ते एक राष्ट्र आहे. मी मुद्दाम राष्ट्र हा शब्द वापरते, कारण देश म्हटलं की भौगोलिक सीमा आठवतात, परंतु राष्ट्र म्हटलं म्हणजे काहीतरी विचार, कर्तव्य, समर्पण यांची आठवण होते. म्हणूनच जनगण मनला आपण राष्ट्रगीत म्हणतो, देशगीत म्हणत नाही. तर मित्रांनो, आपला भारत भाग्यविधाता होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. माझ्या स्वप्नातील भारतात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहतील. जाती पाती, उच्च नीच, भेदाभेद राहणार नाही. शिक्षक तळमळीने शिकवतील आणि विद्यार्थी तल्लीनतेने ग्रहण करतील. डॉक्टर गर्भाचे लिंगनिदान करणार नाहीत, तर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी समाज प्रबोधन करतील. पोलिसांना सामान्य माणूस नाही, तर गुन्हेगार घाबरतील. सदरक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्याला ते जागतील. माझ्या स्वप्नातील भारतातल्या मुली, स्त्रिया अबला नसतील. दुर्जनांच्या नाशासाठी त्या महिषासुरमदनी असतील. कुटुंबातील सर्वांसाठी त्या अन्नपूर्णा असतील आणि शिवप्रभूंसारखे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्या जिजाऊ सुद्धा असतील. माझा भारत देश 100% साक्षर असेल, म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था असेल. कितीही विकास झाला तरी कोणीही भारतीय आपली संस्कृती मात्र कधीही विसरणार नाही. आचार्य विनोबांनी भारतीय संस्कृतीचं सुरेख वर्णन केलंय. भूक लागल्यावर खाणं ही प्रवृत्ती, भूक नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यातला घास दुसऱ्याला देणं ही संस्कृती. म्हणून अशी संस्कृती दुसऱ्या देशावर आक्रमण करणं कदापि शक्य नाही. देशानं माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय केलं हे प्रत्येक भारतीय स्वतःला विचारील आणि आपलं विहित कर्तव्य करीत राहील. गीतेत सांगितल्याप्रमाणे आपलं कर्म म्हणजेच कर्तव्य करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका. मला माहीत आहे, माझ्या स्वप्नातील भारत घडणं ही फार कठीण गोष्ट आहे, परंतु आपण सर्व भारतीयांनी मिळून प्रयत्न केले तर अशक्य मात्र नक्कीच नाही. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात, म्हणून स्वतःपासूनच सुरुवात करूयात चांगलं वागण्याची, कमीत कमी वाईट न वागण्याची. असं म्हणतात की प्रत्येक दुःखामागे अज्ञान दडलेलं असतं. माझ्या स्वप्नातील प्रत्येक भारतीय हा अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानदीप प्रज्वलित करेल आणि हाच ज्ञानदीप संपूर्ण जगताला पुढे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल. मित्रांनो, काय गंमत आहे ना, आपणच जगाला शून्याची देणगी दिली, म्हणजेच आपणच विश्वगुरू आहोत. थोडक्यात काय तर आपल्याकडे आत्मनिर्भरता अनेक वर्षांपासून आहे. आता फक्त गरज आहे ती जाणीवेची. ही जाणीव करून देणारं गीत आता आपल्या समोर सादर होतंय, आत्मनिर्भर भारत. शून्यात बहुसंभावना तीक्ष्णया संवेदना विश्वविद्यालय तक्षशिला लाभे प्रथम विश्वाला शल्य सुश्रुताचे ज्ञान जगा परिवरदान शिकवू जगास प्रथम वसुदैव कुटुंबकम. आम्हीच म्हणू उत्तम बोल वंदे मातरम, स्वावलंबन सुफलम बोल वंदे मातरम. योग असे रामबाण युगे
महल कौशल्याचं प्रतीक आहे जगदीशाने दिले प्रमाण हिरबाईत बसले प्राण रमण प्रभाव बलशाली त्रिखंडात ध्वज फडकवली उत्तम बोला वंदे मातरम स्वावलंबन सुफलम बोला वंदे मातरम आम्हीच म्हणू उत्तम बोला वंदे मातरम स्वावलंबन सुफलम बोला वंदे मातरम आम्हीच म्हणू उत्तम बोला वंदे मातरम स्वावलंबन सुफलम बोला वंदे मातरम आम्हीच म्हणू उत्तम बोला वंदे मातरम स्वावलंबन सुफलम बोला वंदे मातरम. वा, कार्यक्रम किती उत्तरोत्तर बहरत गेला नाही. या कार्यक्रमाला जी सुरेल वादनाची साथ संगत होती ती आमच्या अथर्व चोडणकर, प्रतीक तळपे, प्रणित शिंदे, हर्ष इल्ले, आकांक्षा सोनवलकर, श्रावणी कोरडे या विद्यार्थी मित्रांमुळे. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनुश्री लोकूर मॅडम यांच्याबद्दल आम्ही सर्वच कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, याबरोबरच #AIRnext हा कार्यक्रम संपला. मधुरा लिमये आणि मला कल्याणी नेवेला अनुमती द्या. नमस्कार. मित्रांनो, #AIRnext हा आमचा नवीन कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaवाणी@gmail.com. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.